आमची पूर्वीपासून एक परंपरा चालत आलेली आहे। 25 फुटाची मूर्ती बसवायला सुरुवात केली। त्यानंतर ते जे आमची आणि मंडळामध्ये खूप म्हणजे प्रॉब्लेम झाली होती, तर आपली प्लॅनिंग कशी होती की आधी पीओपीची करायची की टिश्यू पेपरची करायची? इतिहास असा आहे, गेली आम्ही खूप वर्ष या क्षेत्रात कार्यरत असतो। मंडळ रात्रभर सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण मुंबईतल्या लोकांची प्रतिक्रिया आहे की कुठे काय जेवायला मिळेल मोफत, ते आमच्या तुळशीवाडीच्या महाराजाच्या मंडळात। संकल्पना हीच होती, लोकांचं आहे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे। ओके। क्या दोस्तों, आप सभी का और आज हम आए तुलसीवाड़ीचा महाराजा। बहुत स्वीट और सुंदर मंडल है और इस साल का देखा काफी यूनिक किया इन्होंने। सो हमारे साथ है मंडल के कार्यकर्ता और बात करेंगे मंडल के सेक्रेटरी से। सो जय गणेश दादा। जय गणेश, मी सम्राट नारकत। ओके, तर दादा बात करेंगे की आपल्या मंडळाची स्टोरी हिस्ट्री काय जरा, तर त्याबद्दल सांगा। आपलं मंडळ हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेलं आहे। अच्छा। जेव्हा आमच्या विभागातली जे आता विश्वस्त मंडळात आहेत त्यावेळी तरुण वेळी त्यांनी एक एकोप्याचा संदेश देण्यासाठी 1939 साली हा 87 वर्षे हा उत्सव सुरू केला सार्वजनिक स्वरूपात। तोच आम्ही पुढे घेऊन जायचा आणि त्याच पारंपरिक पद्धतीने पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत आहोत। अच्छा, तर दादा बात करेंगे की आपला मंडळ कोणत्या वर्षापासून स्टार्ट झाला, म्हणजे इयर एक सांगा। 1939 तर मंडळांना जवळपास 80 इयर्सच्या वर झाले। 87। ओके, तर मंडळाचे हे इयर्स खूप इम्पॉर्टंट असतात, 25, 50, 60 आणि 75। तर त्या टायमामध्ये काय काय कार्यक्रम केले होते, कोणत्या लेवलमध्ये केले आणि कसं केलं होतं? एक आमची पूर्वीपासून एक परंपरा चालत आलेली आहे की आम्ही समाजाकडे पण जास्त लक्ष देतो। त्यावेळी 25व्या वर्षावेळी पण आम्ही एक चांगला एक थीम तयार केली होती। त्यानंतर 50व्या वर्षी आम्ही एक असा गणपती बाप्पा महादेवांना अभिषेक करतो असा देखावा सादर केला होता। 50व्या वर्षी नंतर 60वं वर्ष आलं। 60व्या वर्षापासून आम्ही 25 फुटाची मूर्ती बसवायला सुरुवात केली। त्यानंतर ती जी आमची सुरुवात झाली 25 फुटाची मूर्ती बसून, ते हीरक महोत्सवाची पूर्ण आमची हिऱ्यापासून बनवलेली 25 फूट उंच मूर्ती होती। अच्छा, आणि ते पूर्ण मुंबईचं आकर्षण बनलं होतं। ओके, तो दादा इस साल की जो मूर्ति है काफी यूनिक है, टिश्यू पेपर से बनाई हुई और चलचित्र वाली है। सो कैसा लग रहा, काय फीलिंग आहे तुमची? बेसिकली फिलिंग असं होतं की शासनामार्फत वेळोवेळी सांगितलं जात होतं की पीओपी बंदी येणार आहे, पीओपी बंदी येणार आहे। तर आमचं मंडळ पहिली गोष्ट समाजकारणासाठी पुढे असतं। आम्ही समाजातला आमचा निधी पण असतो, तो राखीव असतो समाजकारणासाठी, जो वर्गणीचा जमतो त्यातला। त्यामुळे आम्ही शासनाचा आदेश पाळायचं ठरवलं। सगळ्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली, त्यात एकमताने असा ठराव झाला की आपण शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करायचं। त्यानुसार आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं की आपण काय करता येईल आपल्याला। त्यानुसार आम्ही निर्णय घेतला की आपली पूर्ण मूर्ती टिश्यू पेपर आणि इको फ्रेंडली असेल। त्यानंतर आम्ही ही आपला जो तुम्ही बघता तुळशीवाडीचा महाराजा, तो पूर्ण टिश्यू पेपर पासून बनवण्याचा निर्णय घेतला। ही संपूर्ण इको फ्रेंडली आणि पूर्ण पायाच्या नखापासून वरपर्यंत पूर्ण इको फ्रेंडली मूर्ती आहे। ओके, तर दादा बात करेंगे की पीओपी बॅन हे रिसेंटली खूप मोठा मुद्दा झाला होता आणि मंडळामध्ये खूप म्हणजे प्रॉब्लेम झाली होती, तर आपली प्लॅनिंग कशी होती की आधी पीओपीची करायची आहे की टिश्यू पेपरची करायची? नाही, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, आम्ही पूर्ण गव्हर्नमेंटची मार्गदर्शक सूचना असतो त्याचं कधीच उल्लंघन केलेलं नाही। अच्छा, ज्या सूचना वेळोवेळी येतात आम्ही त्यांचे पालन करतो। त्यानुसार आता पीओपी बंदी भविष्यात कधी ना कधी होणंच आहे। आता आम्ही आमची टॅगलाईनच आहे, आपलं पर्यावरण आपला बाप्पा, आपलं पर्यावरण आपली जबाबदारी। या टॅगलाईन नुसार आपली जबाबदारी आहे या पर्यावरणासाठी काहीतरी करणं, आपण देणं लागतो। हे पर्यावरणच उरलं नाही तर आपण काय करणार? त्या अनुषंगाने आम्ही हा विचार केला की आपण जे मंडळ आहेत बाकीची त्यांना पण एक स्वीट मेसेज जाईल की बाबा आपल्याला कधी ना कधीतरी या मार्गावर यायचं आहे। इको फ्रेंडली शाणू माती असेल, टिश्यू पेपर असेल, असे वेगवेगळे पर्याय आहेत ज्याने आपण पर्यावरण वाचवू। त्यामुळे आम्ही हे ठरवलं आणि इतर मंडळांनाही विनंती आहे या मार्गाने बघा, 25 फुटाचं छान असं देखणं रुपये टिश्यू पेपर, आपण पण हा पर्याय अवलंबवू शकतो। तर दादा बात करेंगे की आपल्या इकडे तुळशीवाडीचा महाराजा 10 दिवस अन्न म्हणजे जेवणासाठी कार्यक्रम करत असतात। बरोबर, इतिहास असा आहे, गेली आम्ही खूप वर्ष या क्षेत्रात कार्यरत असतो मंडळामार्फत। गेल्या वेळी जसं फ्लड झाला, काही आपत्ती येते, आम्ही जेवणाची व्यवस्था करायची। त्यानुसार आम्हाला असं लक्षात आलं की आपण हे जी लोकांचा पैसा जमतो तो लोकांसाठीच खर्च करा।
त्या भावनेतून आम्ही एक असा दुसरा विचार पण होता की लोक येतात, त्यांना रात्रीच्या वेळी खायला नाही मिळत, काय नाही मिळत. त्यानुसार आम्ही हा जो होता महाप्रसादाचं आयोजन करण्यास सुरुवात केली. गेल्या 5 ते 7 वर्षापासून आम्ही हे आयोजन करतो. पूर्ण रात्रभर सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण मुंबईतल्या लोकांची प्रतिक्रिया आहे की कुठे काय जेवायला मिळेल मोफत, ते आमच्या तुळशीवाडीच्या महाराजाचं मंडळ. संकल्पना हीच होती, लोकांचं आहे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. ओके. तर दादा नेक्स्ट 5 years मध्ये मंडळाचं एक काही ना काहीतरी विजन असतात, तर आपल्या मंडळाचं काय एक विजन नेक्स्ट 5 years? बरोबर. आता आम्ही 87 वर्ष साजरा करत आहोत आणि आम्ही एक शतकाकडे आम्ही वाटचाल करत आहोत. त्या अनुषंगाने आम्ही आता असा विचार करत आहोत की आम्ही समाजाचं काय देणं लागतं ते भान ठेवून आम्ही आपला उत्सव कसा अजून चांगला बांधिलकीने एकोप्याने साजरा करते, या दृष्टीने आम्ही खूप पॉझिटिव्ह विचार करत आहोत. ओके. तर दादा बात करेंगे की आताच्या आगमनामध्ये आणि आधीच्या आगमनामध्ये खूप डिफरन्स झालाय. लोक म्हणजे कधी पण मी गेलो तर लोकांच्या हातामध्ये मोबाईल असतात, हात कोण जोडत नाही, तर कसं कुठे ना कुठे मला तरी वाईट वाटत. तुम्ही काय बोलणार ह्याच मंडळ? आता ह्याच मंडळ मी बोलेन की लोकांना आता असं झालेलं आहे, पहिला आम्ही फोटो विक्री करायचो, लोक फोटो विकत, आता लोकांना असं झालेलं की हा क्षण मी कसा कॅमेऱ्यात कैद करतो. पण असं असूनही आम्ही जे आगमनाचं तुम्ही बोललात, आम्ही अजूनही पारंपरिक पद्धतीने वाद्य असतं, त्या दृष्टीने आम्ही पारंपरिक पद्धतीनेच आगमन करतो आणि ती एक आम्ही प्रथा पाळतोय. त्याचा मला आणि माझ्या मंडळाचा मला अभिमान. तर दादा बात करेंगे की म्हणजे आपले आधीचे मूर्तिकार कोण येते, तर त्याबद्दल थोडं सांगा. आणि आताचे मूर्तिकार कोण? आमचे 60व्या वर्षी मुख्य प्रसिद्धीत आम्हाला आणलं मंडळाला, ते आमचे अरविंद सावंत म्हणून होते. अरविंद चव्हाण म्हणून मूर्तिकार होते. त्यांनी आमची जवळपास खूप मूर्त्या प्रसिद्धीत होतात आणल्या, त्यांच्याकडून घडले. ते आम्ही चांदीची मूर्ती बनवली, डायमंडची मूर्ती बनवली, चंदनाची मूर्ती. त्यानंतर विजय खातो आपले ग्रेट आपले शिल्पकार. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी पण आमच्या खूप चांगल्या मूर्त्या घडवल्या. त्यानंतर त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांचेच मुलींनी 2 वर्ष मूर्ती केली, रेश्माताई खातूंनी. त्यानंतर आपले सिद्धेश दुगोळे त्यांचे शिष्य त्यांच्याकडे होतो आणि आजपर्यंत आमची सिद्धेश दुगोळे यांच्याकडेच मूर्ती होती. पण आता हे पर्यावरणाचं चालू झाल्यामुळे आम्ही तो ध्यास घेतला की बाबा पर्यावरण सुधारायचंच आहे, आपण समतोल राखला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही श्री राजेश मयेकर कृषीवाडची त्यांच्याकडनं मूर्ती त्यांनी साकारली. अभी है हमारे साथ मंडल के उपाध्यक्ष, सो दादा से बात करेंगे. जय गणेश दादा. जय गणेश. नमस्कार. ओके. माझं नाव मोहित जाधव. ओके. मी उपाध्यक्ष तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोलू. अच्छा. तर दादा बात करेंगे की आफ्टर गणेशोत्सव आपला मंडळ तुळशीवाडीचा महाराजा काय काय कार्यक्रम करत असतात पूर्ण वर्ष? तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा वर्षभरच उपक्रम राबवत असतो. अच्छा. जसे की आमचे हेल्थ कॅम्प्स असतात, तसेच आमचं फ्री बुक डोनेशन असतं. खूप प्राधान्य दिलं जातं एज्युकेशन आणि हेल्थ फॅसिलिटीज वरती. आमचं मंडळाचं एकच धोरण आहे, एकमेव मंडळ मी बोलू शकतो जो 25% निधी ही पर्टिक्युलरली हेल्थ आणि एज्युकेशनसाठी राखीव ठेवलेली आहे. त्यामुळे बुक डोनेशन कॅम्प झाले, आमचे पूर्ण विभागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपचा कार्यक्रम आम्ही घेतो. तसेच हेल्थ कॅम्प सुद्धा राबवले जातात. वर्षभर आमची एक स्पेशल वैद्यकीय निधी सुद्धा आहे, गरजू लोकांसाठी एक वैद्यकीय निधी सुद्धा दिली जाते. म्हणजे वर्षभर आमचे कार्यक्रम चालतच असतात. अच्छा. तो दादा बात करेंगे की यावर्षी आपली टिश्यू पेपरची मूर्ती आहे, चलचित्रावरच्या देखा मी पहिल्यांदा बघतो आपला तुळशीवाडी विभागमध्ये, तर काय फिलिंग आहे तुमच्या त्याबद्दल उपाध्यक्ष आहे? ह्या फिलिंग बद्दल म्हणजे सांगण्यासाठी असं की ही एक सुरेख असा एक कॉम्बिनेशन आहे, युनिक कॉम्बिनेशन तुम्ही बोलू शकता, जे एक टेक्नॉलॉजी, जिथे की आम्ही हायड्रॉलिक कॉन्सेप्ट युज केलेला आहे, एक टेक्नॉलॉजी आणि एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली मूर्ती, ही एकमेव मंडळ असेल ज्यांनी या दोन्हींचा एक सुगम असा एक कॉम्बिनेशन केलेला आहे. आणि महाराष्ट्रामधली अशी 25 फूट उंच अशी टिश्यू पेपरनी बनवलेली ही मूर्ती आम्ही आमच्या तुळशीवाडीच्या मंडळात विराजमान है यावर। ये था तुळशीवाड़ीचा महाराजा के सेक्रेटरी की मनोभावना और काफ़ी सुंदर मंडल है। मैं तो आया हूँ दर्शन के लिए, आप भी ज़रूर आइए और नेक्स्ट 5 years का विजन भी इन्होंने बता दिया है। सो बाकी ऐसी और वीडियोस देखने के लिए फॉलो जरूर कीजिए। बोला गणपति बाप्पा मोरया, तुळशीवाडीच्या महाराजाचा विजय सो।